नमस्कार. आपल्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. कमीत कमी साहित्यात आणि आपल्या घरातली उपलब्ध असलेल्या साहित्यातच आज आपण नॉनव्हेजची ही रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे चिकन कलेजी मसाला. तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टिप्ससुद्धा मिळतील. चला तर सुरुवातीस आपण मॅरिनेशन करून घेऊया. तर अर्धा चमचा तिखट मसाला, पाव चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा हळद, काश्मीरी पावडर, चिकन मसाला, थोडं दही वापरलेलं आहे, मीठ थोडंसंच इथे मीठ वापरलं आहे. सुरुवातीस आपण हे मॅरिनेशन करत आहोत. त्यामध्ये आपण टाकलेलं आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं. त्यानंतर आपण मी इथे पाव किलो चिकन कलेजी घेतलेली आहे. हे आपण मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशन करून घेण्यासाठी आपण हे थोडा वेळ ठेवून देऊया. त्यानंतर आपण एक सुंदर असं वाटण करूया. त्यामध्ये मी इथे भाजलेला कांदा घेतलेला आहे, भाजलेलं खोबरं आहे, थोडे खडे मसाले आहेत, कोथिंबीर आणि पुदिना हे वाटणासाठी आणि फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट आहे. सुरुवातीस आपण वाटण तयार करून घेऊया. हे थोडं वेगळ्या प्रकारचं थोडं वाटण आहे. त्यासाठी आपण इथे थोडे खडे मसाले वापरले आहेत, जसं की धणे जिरे, तेजपत्ता, दालचिनी असं. त्यानंतर वाटण करून झाल्यानंतर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल वापरलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा असा आपण कांदा वापरलेला आहे, बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पाने आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, जोपर्यंत कांदा आपला मऊ होईल तोपर्यंत आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. लवकर शिजण्यासाठी आपण इथे थोडं मीठ वापरलेलं आहे. परत आपण हे छानपैकी असं परतून घेऊया. कांदा थोडा मऊ झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर आपण टाकणार आहोत आलं लसूणची ही पेस्ट. हे मी खलबत्त्यातच थोडी अशी कोटून घेतलेली आहे. जाडसरच आहे ती पेस्ट, तीसुद्धा आपण चांगली परतून घेऊया. नंतर आपण तयार केलेलं जे वाटण आहे ना, ते टाकायचं आहे. आपल्या गरजेनुसार आपण हे वाटण टाकलेलं आहे. इथे हा जो कलेजी मसाला तयार होणार आहे तो सुखा कलेजी मसाला असा हा तयार होणार आहे. तुम्हाला जर त्याची ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही तसं करून घ्या. इथे मी दाटसरच बनवणार आहे. सुरुवातीस आपण पाव चमचा धणे जिरे पावडर, पाव चमचा हळद, त्यानंतर गरम मसाला पावडर वापरलेली आहे. नंतर अर्धा चमचा तिखट मसाला, घरगुती मसाला आहे हा. त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा काश्मीरी पावडर. चांगलं आपण आता ह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे हे शिजवून घ्यायचं आहे. वाटण करताना आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकलेली आहेत, त्यासाठी हे आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे. नंतर चांगलं शिजल्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेशन केलेली जी चिकन कलेजी आहे ती टाकली आहे. त्यानंतर तेही सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे, तेही सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी असं मिक्स करून नंतर त्यावरती आपण एक झाकण ठेवूया. त्यावर थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून काय होईल, जे आपण कढईच्या ह्याच्यामध्ये टाकले आहे तिथे ते मसाले जळणार नाही. हे बघा, आपसुकच आपल्याला त्याला पाणी सुटलेलं आहे. परत एकदा आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तसं छानपैकी परतून घेतल्यानंतर परत मी त्याच्यावर तेच झाकण ठेवलेलं आहे. पाणी अजून गरम झालेलं नाही आहे. थोड्या वेळाने चेक केल्यानंतर हे बघा, ह्याला अजून थोडे पाणी सुटलेले आहे. त्यानंतर हे ताटावरचे जे गरम झालेलं पाणी त्यामध्ये आपण घातले आहे. हे बघा, जसं आपल्याला पाहिजे तसं मी इथे वापरलेलं आहे. सगळंच घातलं नाही, थोडंसंच घातलेलं आहे, कारण ते शिजण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मदत होईल. नंतर हे बघा, असं झालेलं आहे. शिजल्यानंतर मी 1-2 वेळा चेक केलं,
हे बघा, थोडं घट्टसरच आहे. नंतर आपण कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे. एक थोड्या वेळाने ते अजून घट्टसर आणि दाटसर बनेल. त्यासाठी इथे मी थोडा सुखाच कलेजी मसाला बनवलेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. नंतर आपण ही कलेजी मसाला भाकरी चपातीबरोबर खाऊ शकतो. हे बघा, त्यानंतर मी इथे कलेजी मसाला थाली तयार केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.